दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता डॉक्टर घैसास यांच्या घराबाहेर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे। त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी शहरातून पलायन करू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांची त्यांच्यावर नजर असणार आहे। डॉक्टर घैसासांना अलंकार पोलीस स्टेशनला रोज हजेरी लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सल्लागार प्रसूती तज्ञ म्हणून काम पाहत होते त्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यांच्या घराभोवती पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे। तसंच अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रोज हजेरी लावणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। पण पाहता डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी या सगळ्या प्रकरणाचं दडपण येऊन राजीनामा दिला होता आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांना आता रोज पोलीस स्टेशनला हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे। तसंच या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत डॉक्टर घैसास हे पळून जाऊ नयेत आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्या घराभोवती तैनात करण्यात आला आहे। रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्याहून आमच्या सोबत आहेत। रोहन, काय सांगशील या सगळ्या संदर्भात? खरं तर आधी असं सांगितलं जात होतं की त्यांच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, कारण या प्रकरणानंतर खरं तर त्यांच्या विरोधात पुणेकर आणि इतर सर्वसामान्यांमध्ये खूप नाराजी आहे आणि आता आणखी एक महत्त्वाची बाब येते ती म्हणजे डॉक्टर घैसास यांना हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे पोलीस स्टेशनमध्ये। काय सांगाल? अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने डॉक्टर घैसास यांच्यावरती आरोप केले जायचे, टीका केली जायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ससून रुग्णालयाकडून जिल्हा मेडिकल बोर्डाकडून आता रिपोर्ट जो आहे, अहवाल जो आहे तो अंतिम दिला जाईल आणि या अहवालामध्ये जर का डॉक्टर घैसास दोषी आढळले तर निश्चितचपणाने डॉक्टर घैसास यांच्यावरती होणारी कारवाई अटळ आहे। अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर गुन्हा दाखल होईल आणि जिल्हा मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट येईल या भीतीने जर का डॉक्टर घैसास यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना पुन्हा शोधणे अवघड होईल, कारण का डॉक्टर घैसास यांच्याकडे पासपोर्ट आहे, व्हिसा आहे। जर का ते देशाबाहेर गेले तर मात्र त्यांना पकडणं मुश्किल होईल। त्यामुळे हा सगळा रिपोर्ट यायच्या पूर्वी ही सगळी खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेतली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पुणे पोलिसांनी एक पोलीस कर्मचारी जो आहे तो त्यांच्यासाठी तैनात केलेला आहे। त्यांच्या घराबाहेर त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी ही सगळी खबरदारी जी आहे ती घेतली जाते। तर इथून पुढचे काही दिवस डॉक्टर घैसास यांना रोज पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी लावणे देखील बंधनकारक केल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे आता डॉक्टर घैसास यांच्यावरती कदाचित कारवाई होऊ शकते। कदाचित जिल्हा मेडिकल बोर्डाचा जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये जर का डॉक्टर घैसास दोषी आढळले तर मात्र डॉक्टर घैसास यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते, कायदेशीररित्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यामुळे ही सगळी खबरदारी जी आहे ती सध्या पुणे पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळते। स्नेहा, नक्कीच रोहन, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यात चर्चेला घ्यायचा किंवा लक्षात घ्यायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IMAनं पुण्यातील पाठिंबा दिला होता डॉक्टर घैसास यांना त्यांना आणि त्यामुळे आता कुठेतरी आणखी कुठेतरी IMA विरुद्ध सुद्धा आणि डॉक्टर घैसास यांच्या विरुद्ध सुद्धा चीड वाढते असं दिसून येतंय। अगदी बरोबर आहे। काही वक्तव्य केल्यानंतर असं जाणवलं की डॉक्टर घैसास यांना वाचवण्याचा प्रयत्न IMA करते आहे, परंतु अधिकृतरित्या स्पष्टता येणं आणखीन बाकी आहे की नेमकं त्यांची अधिकृत भूमिका काय आहे आणि डॉक्टर घैसास यातून कसे सदोष आहेत हे जर का जिल्हा मेडिकल बोर्डाकडून सांगण्यात आलं, दोष जर का दाखवले गेले तर निश्चितचपणाने डॉक्टर घैसास यांच्यावरती कारवाई होऊ शकते। जरी IMAने वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आता ससूनच्या अहवालामध्ये आहे। जर का ससूनच्या अहवालामध्ये म्हणजे निश्चितच जिल्हा मेडिकल बोर्डामध्ये डॉक्टर घैसास दोषी आढळले किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती याचा ठपका ठेवला किंवा इतर
यंत्रणेवरती रुग्णालयातल्या ठपका ठेवला तर मात्र कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण का अलंकार पोलीस स्टेशनमध्ये जर का या सगळ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा असेल तर जिल्हा मेडिकल बोर्डाचा अहवाल जो आहे तो येणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तरी देखील अशा पद्धतीने अहवाल आल्यानंतर निश्चितचपणाने जिल्हा मेडिकल बोर्डाकडून कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते. त्यामुळे जिल्हा मेडिकल बोर्ड काय नेमकं सांगतंय, जिल्हा मेडिकल बोर्डाच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, या सगळ्यावरती डॉक्टर घैसास यांचं आता इथून पुढची कारकिर्दी जी आहे ती अवलंबून असलेली पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रोहन. धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. तर पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं आता पुणे पोलिसांना त्यांचा अहवाल पाठवलेला आहे आणि हा अहवाल पाठवताना कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे. ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल हा आता पोलिसांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या अहवालात नक्की कोणकोणत्या बाबी अंतर्भूत आहे, कोणावर ठपका ठेवण्यात आलेला आहे, तसंच दीनानाथ मंगेशकर यांच्या या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार ते पाहावं लागेल.